आंदोलन झालं, विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झालेले. आपण हे सगळ्या गोष्टी कशा बघता? खरं तर असं आहे, की आपण पाहतो अलीकडच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन असतं, त्या संसदेच्या अधिवेशनाच्या काही दिवस आधी त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये हल्ला-गुल्ला करता यावा, यासाठी संसदेच्या बाहेर असं काहीतरी मोर्चा, आंदोलन करण्यात येतं आणि त्याचं टिपेचा सूर हा अधिवेशन सुरू व्हायच्या आधी आला पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन हे पद्धतशीरपणानं करण्यात येत आहे. हे गेल्या काही अधिवेशनाच्या आधी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी 2014 सालापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम उभं करतायत, या कामाच्या नखभराची सर सुद्धा विरोधी पक्षांना येणार नाही. या विरोधी पक्षामध्ये असलेले जे सगळे मिळून पक्ष आहेत, हे केवळ मोदींचा विरोध म्हणून आणि स्वतःच्या तुंबड्या भरता याव्यात यासाठी त्यांना अनभिक्षित अशा पद्धतीची सत्ता मिळावी यासाठीचे प्रयत्न करत होते. त्या राज्यातल्या जनतेनं ते हाणून पाडले आणि ते हाणून पाडल्यामुळे आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय असं वाटायला लागल्यामुळं ते स्वतःच्या ताकदीवर काही उभं करू शकत नाहीत. त्यावेळेला काही कॉकरोचेसना पाठिंबा देतात आणि काही युवा मंडळी सुद्धा त्या अ, पाठीमागचं हे षडयंत्र किंवा अशा पद्धतीचं नियोजन हे लक्षात न घेता तात्कालिक विषयासाठी मग मंत्र्यांचा राजीनामा मागा आणि अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. ज्या वेळेला नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये पेपर फुटी उघडकीस आली, त्यावेळेला त्याच्या संदर्भामध्ये अतिशय कडक पद्धतीची पावलं ही उचलण्यात आलेली आहेत आणि मला खात्री आहे, की सरकार भ्रष्टाचार कुठल्याही पद्धतीतला, कुठल्याही क्षेत्रातला हा निपटून काढण्यासाठी सक्षम आहे आणि मग अशा पद्धतीचे राजीनामे आणि या सगळ्या मागण्या करून कुठेतरी वातावरण अस्थिर करायचं आणि त्याच्या आधारे परदेशातून येणारा पैसा कमवायचा हे ज्यांचं उद्दिष्ट आहे, त्यांच्या पाठी युवकांनी भरकटून जाऊ नये अशी माझी युवकांना निश्चितपणानं विनंती राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.